प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तो सब लोग रेडी है परमेश्वर के वचन को सुनने के लिए? हाँ, तो बोलो खुद के लिए, मैं आशीषित हूँ। कम ऑन, बोलो मैं आशीषित हूँ, मेरा घराना आशीषित है, मैं आशीषित हूँ, मेरा घराना आशीषित है। नुसतं हे बोलल्याने तुमच्या चेहऱ्यावर किती छान मुस्कान येते, किती गोल टवटवीत चेहरे दिसतात नाही का? पण आपण निगेटिव्ह बोलून बोलून चुकलेले बोंबलासारखे उदास, जसं काय याचं सारं छिनून नेलंय अशी उदासी आम्ही आमच्या चेहऱ्यावर दाखवतो। हालेलुया। तो परमेश्वर ने हमें आशीषित होने के लिए बुलाया। मैंने एक साइकोलॉजी का कुछ पढ़ा था। जब कोई इंसान हमें सिर्फ देख कर ही मुस्कुरा दे तो हमारा दिमाग 200 से ज्यादा पॉजिटिव रिएक्शंस एक्टिवेट कर देता है। यानी मुस्कान पूरा दिन अच्छा, एक मुस्कान पूरा दिन अच्छा। समजते? म्हणजे आपलं हसणं किती महत्वाचं असतंय। जर आपल्याला समोर आपले भाऊ बहीण आपले लोक आले, त्यांना तोंड वाकडं करण्यापेक्षा, तोंड वाकडं करून नुकसान करण्यापेक्षा जर आपण छान स्माइल देऊन जर त्या व्यक्तीशी बोललो तर 200 पॉझिटिव्ह रिॲक्शन्स आपल्या मेंदूमध्ये, आपल्या शरीरात काय होतात, तयार होतात आणि ते पूर्ण दिवसभरासाठी तुम्हाला खुश ठेवतात। पण आम्हाला जास्त सवय काय आहे, ज्यादा आदत क्या है, त्याचं तोंड वाकडं करू 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 करू। तुम्ही त्याचं सांगितलं पण तुमच्यावर ते निगेटिव्ह रिॲक्शन किती होतात आणि म्हणून मग आपण आजारी, म्हणून आपण दुःखी, म्हणून आपण वेगवेगळ्या मार्गाने परेशान, कारण आपण निगेटिव्ह पेरलेलं असतं, निगेटिव्ह बोललेलं असतं, त्याचे सारे निगेटिव्ह रिॲक्शन आपल्या शरीरावर, आपल्या जीवनावर येतात। म्हणून प्रियांनो, हे वाचून दाखवलं म्हणजे हे काय असं डायलॉग नाही, हा हे सायकोलॉजीच्या अनुसार सायंटिस्ट लोकांनी केलेलं संशोधन आहे। जसे डॉक्टर लोक संशोधन करतात तसं हे आता मी वाचलेलं आहे की एक स्माइल तुमची है ना, आपल्या लोकांना बघून, भावा बहिणींना, आपल्या मंडळीतले आपले लोक, आपल्या घरातले लोक छान जर आपण स्माइल दिली तर 200 रिॲक्शन, ते पण पॉझिटिव्ह रिॲक्शन, म्हणजे पूर्ण दिवस आज तुमचा चांगला जाणार, तुम्हाला चांगली खुशखबरी मिळणार, तुम्ही चांगलं काम करणार, तुम्ही बोर नाही होणार तुमच्या कामामध्ये। म्हणजे देवाने, कारण आमच्या देवाच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रात, बायबलमध्ये कुठंच निगेटिव्हचा जिक्र नाही, सगळं जे काय पॉझिटिव्ह आहे। म्हणून देवाने जे पॉझिटिव्ह थिंकिंग, जे विचार आमच्या माइंड मध्ये ठेवलेत, त्यातून देवाची एकच इच्छा की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या लेकरांनी आशीर्वादित राहावं, त्याच्या लेकरांनी खुश राहावं। आणि मग शैतान काय करतो, निगेटिव्ह डोक्यात टाकतो। देवाचे लेकर तर पॉझिटिव्ह थिंकिंग वाले पाहिजे, पण शैतान काय करतो, निगेटिव्ह टाकतो। आणि निगेटिव्ह टाकल्या कारणाने मग आपला दिवस, आपलं जीवन, अनेक महिने, अनेक वर्ष आम्ही आशीर्वादित होत नाही, कारण सतत आम्ही निगेटिव्ह विचार करतो। एखाद्याला पाहून दुःखी होतो, परेशान होतो, एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही, मनातून राग येतो आणि मग आपण ही तोंड वाकडं करून राहतो। तसं नाही राहत। स्माइल द्या, प्रेज द लॉर्ड म्हणा, आशीर्वाद द्या आणि पहा ते रिॲक्शन तुमच्यामध्ये कसे कार्यरत होतात। हालेलुया। तो सबको आशीषित होना है, सबको बरकतें चाहिए, सबने हर एक सारी जरूरतों को पूरा होना जरूरी है। हम सेहतमंद रहना जरूरी है। हालेलुया। और जब हमें सेहतमंद रहना है या फिर हमें खुश या आशीषित रहना है तो प्रियो, हमारा बर्ताव, हमारा व्यवहार भी कैसा होना चाहिए, अच्छा होना चाहिए, पॉजिटिव होना चाहिए। हम लोग एक दूसरे को प्रोत्साहन देने वाले होने चाहिए, एक दूसरे के ऊपर आशीष घोषित करने वाले होने चाहिए। हमारे मुंह से शाप नहीं आना चाहिए, हम दोष देने वाले नहीं होने चाहिए। हालेलुया। तो हम पढ़ेंगे परमेश्वर के वचन से लूका रचित सुसमाचार उसका 6 अध्याय 37 वचन 37 वचन होतं आपण। तुम्ही कोणाचे दोष काढू नका,
म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. हिंदीमध्ये वाचा, दोष मत लगाओ तो तुम पर भी दोष नहीं लगाया जाएगा. हालेलुया. दोष मत लगाओ तो तुम पर भी दोष नहीं लगाया जाएगा. कितने लोगों को आदत है दोष निकालने का? दोष मतलब गलतियां निकालने का. कितने लोगों को आदत है? हाँ, तो चिम्या तसा ती चिमी तशी तो गोम्या असा. किती लोकांना आदत आहे? वर हात करा बरं. सांगणार नाही इथं कोणी, इथं सांगून काय करायचंय? हालेलुया. हाँ, लेकिन बहुतों की आदत है ये कि वो सुबह उठ के क्या करते? दोष लगाना शुरू कर देते, दोष देना शुरू कर देते. अगर वो किसी और लोगों को दोष नहीं देते, लेकिन अपने जीवन में कमियों को देख के दोष देना शुरू कर देते इनडायरेक्टली. ऐसे मला हेच नाही, मला तेच नाही, माझं असंच आहे, माझं तसंच आहे, मला काय पूर्णच होत नाही, तो बाबत तसा, ती बाईच तशी, म्हणजे नवरा बायकोविषयी. हालेलुया. मला नीट पुरवठाच होत नाही, मला नीट जे मला जसं हवं तसं मला काही मिळत नाही. आणि मग दोष देणारं आपलं जीवन बनून जातं. आपण दोष द्यायला लागतं. दोष आपल्या जीवनामध्ये देण्याची वृत्ती वाढते. दिवसेंदिवस आपण निगेटिव्ह बनत जातो. दिवसेंदिवस आपल्याला दोष देण्याचं मन होतं. म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या तरी आपण त्याचा जिम्मेदार कोणाला तरी ठरवणार आणि दोष देणार. आणि त्याहूनही पलीकडे जर एखाद्या भावाने, एखाद्या बहिणीने छोटं मोठं पाप केलं तर ते तुमच्यासाठी डोंगरा एवढं होऊन जात. तुम्ही त्या पापाला मोठं करता. हालेलुया. आणि जेव्हा मोठं करता तर तुम्ही त्यावेळेस स्वतःला इतके पवित्र समजता की फक्त तुम्हाला त्या भावाचं आणि त्या बहिणीचंच पाप दिसतं. तुमच्याकडे स्वतःकडे पाहायला तुम्हाला काही वेळ मिळत नाही. आणि म्हणून प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं की दोष काढू नका, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. हालेलुया. दोष देणं, दोषी ठरवणं आणि क्षमा न करणं. कितने लोगों को क्षमा करने का मन ही नहीं होता? किसी को कोण आहे बरं तुमच्यामध्ये क्षमा करण्याचं मनच नाही होत? असं कोण? तुम्ही एवढे आहेत का असे सारे क्षमाशील हृदयाचे तुम्ही बसलेले सगळे? असं हृदय क्षमेने तुमचं भरून गेलंय. तुम्हाला वाटतं कधी मी क्षमा करू, असं एवढे छान गोडवाने हातात. हालेलुया. देखो, यदि कोई ज्यादा बीमार रहता ना, वो मन ही मन में चाहे दिखाता नहीं, लेकिन उसके दिल में ना बहुत सारा कुड़कुड़ापन किसी के प्रति, क्षमा न करने का मन, म्हणून आपण ठासून भरले आणि म्हणून तो जास्त आजारी असतो. तो भाऊ, ती बहीण, जर का तुम्हाला निरोगी व्हायचं, जर का तुम्हाला आजारातून बाहेर पडायचं प्रियांनो, तर तुम्हाला क्षमा करण्याचं हृदय पाहिजे. कारण क्षमा करणं म्हणजे सारे आशीर्वाद रिटर्न आणणं असं आहे. कारण मनुष्याने पाप केला आणि तो देवापासून काय झाला? दूर झाला, कायमचा. दूर झाल्यानंतर सारे शाप माणसावर आले. आणि जर तीच परिस्थिती असते, म्हणजे जर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला नसता, तर मानव जातीच्या पापाची क्षमा मिळाली असती का? मिळाली असती का? आणि मग जर मानव जातीच्या पापाची क्षमा मिळाली नसती तर मानवाला आशीर्वाद ही
नसते मिळाले, तो स्वर्गीय अनंत काळाच्या जीवनाचा वारीसही कधी झाला नसता. फक्त आणि फक्त नरकातच टाकण्यात आले असते लोक. जीवन नसतं मिळालं, आशीर्वाद नसता मिळाला. परंतु प्रियानो, देवाचं वचन आपल्याला शिकवतं की क्षमा करा म्हणजे तुम्हालाही काय करण्यात येईल? क्षमा. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला क्षमा करतो तर आपल्याही पापाची देव आपल्याला क्षमा करतो. आणि ज्या क्षणी क्षमा मिळते त्या क्षणी आपले आशीर्वाद आपल्याला मिळतात. मग ते आजार रोगी का असाना, तुम्ही आजारी का असाना, किंवा इतर आशीर्वाद तुमचे थांबलेले का असाना, पण जर का तुम्ही क्षमा दुसऱ्याला केली आणि देवाकडून जर का तुम्हाला क्षमा मिळाली तर तुमचे सारे आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे होतात. 10-10, 20-20 वर्षाच्या गोष्टी काही लोक ध्यानात धरून राहतात. ती दुश्मनी भांडू शकत नाहीत, मारामाऱ्या करू शकत नाही किंवा जाऊन बदला घेऊ शकत नाही, पण मनातून मात्र अशी गाठ बांधून ठेवली की मी काय त्याला तिला सोडणार नाही, तिने 10 वर्षापूर्वी असं केलंय. आहे का तुम्ही असं कुणी? आहेत का देवातले लेकर आहेत? हा, 10 नसेल तर 2-4 दिवसाच्या आधीची गाठ, काल रात्रीची, सकाळी तर येता येता दुपारपर्यंत, मागच्या आठवड्याची गाठ, असं आहे का काही? जर असेल प्रियांनो तर ते येशूच्या नावात तुमच्या जीवनातून काढून टाका, फेका. कारण ती एका कुरूप 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 आपण तर ते कुरूप काय होतं, ते जर ठेवलं तर ते वाढत जात है ना, ते वाढत जात. आणि जसं जसं ते वाढत जाणार ते काय करणार, जिथे ते पायाला स्पेशली जर झाला आहे तर तुमचा पाय तो सडवणार किंवा ती जखम मोठी होणार, ते तुम्हाला चालायला प्रॉब्लेम करणार. हळूहळू हळूहळू ते खूप जास्त तुमच्या जीवनावर असर करणार, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम होणार. त्या प्रकारचं पाप म्हणजे क्षमा न करणं, दोष काढणं, दोषी ठरवणं. काही लोक खोटे पुरावे देऊन एखाद्यावर आरोप करायला मागे पुढे पाहत नाहीत. म्हणजे एखाद्याबद्दल आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल ज्वेल आहे ना, त्याला जर आपल्याला आरोपी ठरवायचं जर तुम्हाला की तो दोषीच आहे, मग यशला तुम्ही तुमच्या बाजूने घेणार, त्याला म्हणणार फक्त तू त्याच्या विरोधात साक्षी दे, फक्त तू बोल असं. तू माझा मित्र आहे का नाही, किंवा मग मित्र नाही तर मग काही लालसा, काही पैसा, काही अशा अनेक प्रकारचे लोक. मग याचा पुरावा मिळाला का हा ज्वेल जो आहे तो दोषी नसताना दोषी ठरला जाणार, त्याला म्हणतात दोषी ठरवणं. दोष काढू नका, दोषी ठरवू नका आणि क्षमा करा, म्हणजे तुमच्याही पापांची काय होईल? क्षमा होईल. जर का क्षमा नाही केली तर तुमचा स्वर्गीय पिता पण तुम्हाला क्षमा करणार नाही. हालेलुया. वचन काय म्हणतं? आम्ही पापी असताना, आम्ही त्याचे शत्रू असताना, विरोधक पण, म्हणजे जो आपल्या बाजूने नाहीये, जो विरोध करतो आपला, ज्याला आपल्या गोष्टी आवडत नाहीत, असा व्यक्ती विरोधक, शत्रू, दुश्मन. जेव्हा मानवाने पाप केलं तर मानवजात परमेश्वराच्या विरोधात गेली, शत्रू ठरली. आता मानवाला पुन्हा अनंत काळाचं जीवन नाही किंवा मानवाला आता कोणतेही आशीर्वाद नाही, मानव त्या लायकीचा नाहीये. परंतु देवाने त्याच्या प्रेमा खातर, त्याच्या दयेद्वारे परमेश्वराने मनुष्य जातीला एवढं प्रेम केलं की त्याने स्वतःला आपल्यासाठी दिलं. जाऊ दे, क्षमा करतो मी मानवाचे पाप. आणि मग तो परमेश्वर स्वर्ग सोडून, त्याचं स्वर्गीय सिंहासन सोडून, तिसरं स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला. आणि कुठल्याही फायद्याविना, मग काही फायद्याविना त्या देवाने काय केलं? स्वतःला दिलं आमचे पाप क्षमा करून. त्याने त्याचं रक्त सांडलं, रक्त वाहिलं, मानव बनून आमच्या पापी पृथ्वीवर तो राहिला. आमच्यासारखे दुःख कष्ट त्याने सहन केले. आणि तो येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांना क्षमा करण्यासाठी क्रूसावर गेला. कारण
रक्ताशिवाय क्षमा होत नाही किंवा नव्हते. लोक जनावरांचं बलिदान करायचे. एका पापासाठी एक पशु पक्षी राहणार. मग असं किती करत राहायचं म्हणून त्या परमेश्वराने मानवाचं स्वतःच बलिदान देऊन टाकलं. आता कोणत्या जनावराचं बलिदान करण्याची गरज नाही. येशू ख्रिस्त एकदा आमच्यासाठी क्रूसावर गेला. हालेलुया, हालेलुया. तो परमेश्वर जो तिसऱ्या स्वर्गामध्ये राहणारा, तिसरा स्वर्ग म्हणजे हे आकाश जे तुम्हाला दिसतं का, हे दिसणार आकाश जे ढग वगैरे, ते एक स्वर्ग आहे. ठीक आहे. हे आकाश पार केल्यानंतर अजून एक स्वर्ग येतं. त्या स्वर्गात किंवा त्या स्वर्गावर किंवा त्या स्वर्गामध्ये शैतानाचा प्रभाव आहे, दुष्टाचा प्रभाव आहे. हालेलुया. कारण जर दानिएलाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर दानिएलाने प्रार्थना केली. दानिएलाने देवाकडे प्रार्थना केली आणि स्वर्गातून स्वर्गदूत दानिएलाचा आशीर्वाद घेऊन त्याच्याकडे निघाले. जसे स्वर्गदूत आशीर्वाद घेऊन निघाले तर त्या सेकंड स्वर्गामध्ये, कारण तिसरं स्वर्ग हे आमच्या देवाचं, ज्या स्वर्गामध्ये तुमचा आणि माझा देव सिंहासनावर रूढ होऊन सारं सृष्टी चालवतो किंवा जे त्याचं स्थान आहे राहण्याचं, त्या स्वर्गातून आशीर्वाद घेऊन स्वर्गदूत निघाला. पृथ्वीवर तो आशीर्वाद द्यायचा आहे. तर दुसऱ्या स्वर्गामध्ये अनेक जे दुरात्मे आहेत, शैतान आहेत, त्यांनी त्या स्वर्गदूताला काय केलं? अडवलं, रोखलं, थांबून ठेवलं, स्टॉप केलं. अनेक दुरात्मे त्या स्वर्गदूतासोबत लढायला लागले. तो स्वर्गदूत कमजोर व्हायला लागला. हालेलुया. आणि मग दानिएलाने पुन्हा प्रार्थना केली. काय केलं? पुन्हा प्रार्थना केली. आणि जसं दानिएलाने पुन्हा प्रार्थना केली तसंच परमेश्वराने मिखाईल ह्या स्वर्गदूताला, परमेश्वराने, कारण तो युद्ध करणारा योद्धा आहे परमेश्वराच्या राज्यातला तो स्वर्गदूत, त्या स्वर्गदूताला जो योद्धा आहे, ज्याच्या अंडरमध्ये सगळे स्वर्गदूत युद्ध करण्यासाठी निघतात, तो मेन मिखाईल स्वर्गदूत त्या दुसऱ्या स्वर्गामध्ये उतरला. दुरात्म्यांना काय केलं? हकलून लावलं, पळून लावलं. आणि मग दानिएलाचा आशीर्वाद दानिएलापर्यंत पृथ्वीवर आले. मग आपण जे एक 2 मिनिटं प्रार्थना करणारे लोक आहेत ना, दानिएलाने प्रार्थना केली तर दानिएलासाठी आशीर्वाद घेऊन येणाऱ्या स्वर्गदूताला दुरात्म्याने अडवलं, तर तुम्ही आणि मी प्रार्थना जी करतो त्याला किती दुष्ट आत्मा अडवतील? आपण म्हणतो आणि करतोय प्रार्थना, आशीर्वाद भेटत नाही. अरे ते जे स्वर्गदूत जे तिथे येऊन आडविते तुमच्या आशीर्वादाला, त्यांना कोण हटवीन? म्हणून प्रार्थना ही कुठे गेल्याने तुम्हाला आशीर्वाद मिळतो असं नाही होत. तुम्ही प्रार्थना करणारे योद्धे असले पाहिजे, तुम्हाला हे नॉलेज असलं पाहिजे अशा प्रकारच्या वाचनाचं, की जर दानिएलाची प्रार्थना, दानिएलाचा जर आशीर्वाद दुरात्मे अडवू शकतात तर मी दानिएलापेक्षा तर आणि आमची तर 1-2 मिनिटाची तिथं स्वर्गापर्यंत जाते ना सर. दानिएलाची तर पोहोचली स्वर्गापर्यंत आणि तिथून सँक्शन झालं, सिग्नेचर झाली देवाची, आदेश आला स्वर्गदूताला, जा आणि दानिएलाला आशीर्वादित कर. मग एक दुसऱ्या स्वर्गात जे दुरात्मे जे ते पूर्ण त्यांनी कब्जा केलेला आहे. म्हणून तुम्ही इफिसियाच्या 6व्या अध्यायामध्ये जर वाचलं तर आकाशातील काय आहे ते दुरात्मे, अधिकारी, काय नाव दिलेत त्यांना, मोठे मोठे पोस्ट दिलेत. अंधकाराच्या शक्ती आकाशातील म्हटलं तर ते लोक त्या दुसऱ्या स्वर्गातले. तर जो आशीर्वाद तुम्हाला येणार आहे ना, त्याच्यामध्ये दुरात्म्यांचे खूप सारे अडखळणे. जोपर्यंत तुमची प्रार्थना स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत ते आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही कोणताही जगातला सेवक आणून तुमचं डोकं का फोडेना,
नारळावानी त्याच्या पुढे जाऊन डोकं का ना आशीर्वाद दे आशीर्वाद दे. अरे स्वर्गदूतांनी आशीर्वाद घेऊन आलेत पण त्यांना रोखणारे आहेत, युद्ध करणारे आहेत. लवकर आशीर्वाद ते दुरात्मे तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. आणि मग जर तुम्हाला युद्ध करणारा मिखाईल स्वर्गदूत हवा आहे, युद्ध करणारे अनेक स्वर्गदूत जर तुम्हाला हवे आहेत, तर मग तुमची प्रार्थना इकडून जास्त स्ट्रॉंगली त्या स्वर्गापर्यंत पोहोचली पाहिजे. जशी तुमची प्रार्थना वाढणार तसेच स्वर्गदूत आणखी येणार आणि त्या दुरात्म्यासोबत युद्ध करणार आणि तुमचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार. त्यावेळेला तुम्हाला कोणाची गरज नाही कोणत्याच मानतो. हालेलुया हालेलुया. म्हणून प्रियांनो, जर देवाकडून आम्हाला आशीर्वाद पाहिजे, आमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचावी असं जर आम्हाला वाटत असेल, तर आम्ही दोष देणारे नसलो पाहिजे. दोष आम्ही कोणाला म्हणजे नाही दिले पाहिजे. दोषी जबरदस्ती ठरवलं नाही पाहिजे. जबरदस्ती काय एखादा दोषी जरी असेल तर त्याला काय ठरवायचंय, कारण तुम्ही आणि मी कोण आहोत त्या भावाचा त्या बहिणीचा न्याय करायला. आमचा देव बाप पाहून घेईन. हालेलुया हालेलुया. आणि तुमच्या विरोधात जर कोणी केलं असेल तर देवाचं वचन म्हणतं की तुम्ही क्षमा करा, म्हणजे तुमचा देव तुमचे पाप काय करेन, क्षमा करेन. आपण जशी दुसऱ्याकडून अपेक्षा करतो तसं आपण वागू नये का? बरोबर आहे का नाही? आपल्याला काय असते अपेक्षा दुसऱ्याकडून? समोरच्याने माझ्याशी चांगलं वागावं, समोरच्याने चांगलं राहावं, झालं गेलं विसरून जावं, सोडून द्यावं, माफ करून टाकावं. आणि आपण जेव्हा दुसऱ्याला क्षमा करण्याची वेळ येते तेव्हा काय, तो लय मोठा गुन्हेगार आहे, त्याने लय मोठं पाप केलं, सगळ्यात मोठा पापी तोच. ही जी मेंटॅलिटी आहे ना प्रियांनो, आमचे आशीर्वाद रोखून ठेवणारी मेंटॅलिटी आहे. त्याने समोरच्याचं काही नुकसान नाही होणार, पण तुम्ही असं वागता म्हणून तुमचं खूप मोठं नुकसान तुमच्या जीवनामध्ये होणार. तुम्ही आशीर्वादाला सोडून नुकसानीला आपल्या जीवनात प्राप्त कराल, नुकसान पदरात टाकून घ्याल. आवडते का नुकसान व्हावं? हा, नुकसान आवडते. मग कसं करायचं? नुकसान आवडत नाही तर कसं करायचं? मग काय पाहिजे आपल्याला नुकसानाच्या जागेवर? फायदा, लाभ, आशीर्वाद, आरोग्य, धन, संपत्ती, लागणाऱ्या गोष्टी, सारे आशीर्वाद आमच्या जीवनात असावे अशी आमची प्रत्येकाची इच्छा आहे. तर प्रियांनो, देवाच्या वचनानुसार देवाची पण इच्छा आहे की जे देवावर विश्वास ठेवणारे लोक आहेत ते असे असले पाहिजे, ते दोष देणारे नसले पाहिजे, ते दोषी ठरवणारे नसले पाहिजे. तो हाईच, तो हा म्हणतो का नाही? हा म्हण, हा होय कबूल, अरे तरी केलं नाही, होय होतो का नाही? हालेलुया. पोलिसांनी जर गुन्हेगाराला पकडलं, तुम्हाला जर माहिती असेल तर, पोलिस बऱ्याचदा टॉर्चर करतात एखाद्या गुन्हेगाराला आणि म्हणतात की कबूल हो की तू हे केलंय म्हणून आणि लिहून दे आम्हाला. असं आहे बरं. पोलिस काय करतात? कबूल हो आणि आम्हाला लिहून दे, सही करीत की मी तो गुन्हा केलाय. मग बरेच गुन्हेगार काय करतात? त्यांनी नसतं केलेलं, पण पोलिस मारहाण करणार, पोलिस टॉर्चर करणार म्हणून भिवून ते काय करतात? सही करून टाकतात. आता काय होतं? जज पुढे ते पोलिस त्याला घेऊन जातात, त्या गुन्हेगाराला जज पुढे त्याची सही असते की त्याने कबूल केलंय. पण तुम्हाला माहिती आहे का की पोलिसांनी जबरदस्ती लिहून घेतलेलं, जबरदस्ती सही करून घेतलेला गुन्हा जज समोर गेल्यावर मान्य होत नाही.
पण हे गुन्हेगाराला माहिती असलं पाहिजे, हे गुन्हेगाराच्या लोकांना माहिती असलं पाहिजे. तो जज समोर त्या तिथं उभा राहून सांगू शकतो की सर, मी पोलिसांना घाबरून, पोलिसांच्या भीतीने मी काय केली, तिथे सही केली, परंतु मी गुन्हेगार नाहीये. तर जज ते पोलिसांनी लिहून घेतलेलं जे असतं ना, जो काही कागदावर म्हणा कशावर म्हणा, ते काय करतं, पोलीस रिजेक्ट करतं. पोलिसांची साक्ष गुन्हेगारावर चालत नाही. जजने काय केलं, रिजेक्ट केलं. ते त्याचा गुन्हा त्याच्यावर काढून टाकला, त्याला निर्दोष असं सोडून दिलं त्या जजने. तसंच प्रियानो, तुम्ही एखाद्याला किती दोषी ठरवलं, तुम्ही एखाद्याला किती पापी ठरवलं, तुम्ही दबावाखाली येऊन जर दोषी ठरलेले असले, कोणाच्या प्रेशर खाली जर दोषी ठरले असले, कुणी तुमच्यासाठी षडयंत्र रचून जर तुम्ही दोषी ठरले आणि लोक किंवा कुणी काही तुम्हाला दोष देणार असलं, पण ज्या दिवशी तुमचा मुकदमा जिवंत देवासमोर जाईल, जर का तुम्ही निर्दोष असले, देव तुम्हाला आशीर्वादित करीन, सोडून देईन. आणि ज्याने तुमच्यावर ते जबरदस्ती चोपलं, रिपोर्ट केलं, तो दोषी ठरला जाईल, शिक्षा त्याला होईल. हालेलुया. म्हणून तुम्ही ठरवू नका, तुम्ही दोष देऊ नका, तुम्ही त्याला दोषी ठरवू नका. तुम्ही त्याचे अपराध काय करा, क्षमा करा. आणि म्हणजे आमचे देखील अपराध काय होतील, क्षमा प्रभू येशू ख्रिस्तासारखी असली पाहिजे. ज्याने त्याच्या छातीत भाला भोसकला, त्या भाला भोसकणाऱ्यालाच प्रभू येशूने आरोग्य दिलं. रक्त आणि पाणी त्याच्या चेहऱ्यावर पडलं, त्याच्या चेहऱ्यावर रोग होता, काळे डाग होते, डोळे त्याचे चांगले नव्हते. जसं त्याने भाला भोसकला, प्रभू येशूच्या छातीतून पाणी आणि रक्त सांडलं, त्याच्या चेहऱ्यावर पडलं आणि त्याच क्षणी तो व्यक्ती बरा झाला. तसं देवाचे लेकरं, त्याच्यावर विश्वास ठेवणारे, जर तुम्हाला एखाद्याला क्षमा करायची तर त्या क्षमेबरोबर तुम्ही त्या व्यक्तीला आशीर्वादित करा, दाखवून द्या की मी तुला हृदयातून क्षमा केली. वरवरची क्षमा नाही. तुम्ही पाहिलं का, मी क्षमा केलं पण काय नाही ना, त्याच्या संग बोलायचं नाही. मी क्षमा करते पण मी मदत काय करणार, इथून पुढे नाही. क्षमा केली, इथून पुढे मदत नाही मागायची, क्षमा करून दे. अशी क्षमा आहे, पाहिलं तुमच्याकडे काही क्षमा कुठंच नाही. अशी क्षमा आहे, तुला क्षमा करतो पण इथून पुढे मार्गात नको येऊ. ही एक क्षमा, परत दिसलं नाही पाहिजे, ही एक क्षमा. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूच्या हृदयाचे, प्रभू येशूच्या स्वभावाचे आम्ही असलो पाहिजे. त्याचा स्वभाव आमच्यामध्ये दिवसेंदिवस. आम्ही जेवायला बसलेलो हॉटेलमध्ये, मीटिंग करून आलो. रायरोलीला एका हॉटेलमध्ये गेलो. अजून 2-3 लोक होते, पास्टर होते. जेवताना गप्पा चालल्यात पास्टर लोकांच्या. तो पास्टर असा, तो पास्टर तसा, तो पास्टर तसा, तो पास्टर असा, एक बाहेर लोक काढतायत. तर ते ऐकायला एवढं भयानक, एवढं वाईट वाटत होत की प्रभू, हे जे बोलणं आहे हे तुझ्या सेवकांबद्दल आहे, दासांबद्दल आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे विश्वासणारे तुमचे दोष काढेपर्यंत एवढं भयानक रीतीने तुम्ही देवाचे सेवक वागता, हे चांगलं नाही. चांगली साक्षी नाही, चांगलं उदाहरण नाही. जे करत आहेत त्यांना लाज नाही, त्यांना शरम नाही. आणि मग लोक असा विषय कुठे काढतात. मला सांगायचं हे की ज्या देवाची आम्ही आराधना करतो, ज्या देवाची आम्ही
प्रार्थना करतो, ज्या देवाला आम्ही आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, ज्या देवाकडे आम्ही भक्तिभावाने दर रविवारी प्रार्थनेला येतो, त्या देवाचा भय ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात असणं फार महत्वाचं आहे. देवाचं वचन आमच्या जीवनात कार्य करणं फार महत्वाचं आहे. आमची साक्षी फार महत्वाची आहे. आपण एक वचन वाचू आणि संपू. प्रेषितांची कृत्य याचा 1:8 वचन वाचा बरं, काय म्हणताय. परंतु जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तो तब तुम सामर्थ्य पाओगे और यरूशलेम और सारे यहूदी और सामरिया में और पृथ्वी की छोर तक मेरे गवाह होंगे. हालेलुया. हे वचन मी तिथे प्रचार केलं मगाशी. जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तो तुम क्या पाओगे. आजकाल आपण पाहतो पवित्र आत्मा आल्यावर सामर्थ्य कमी आणि दुसरंच काही पण लोकांच्या अंगात येताना दिसत. सामर्थ्य पाओगे मतलब खूप जास्त हिलणं डुलणं नाही. सामर्थ्य आहे म्हणजे तुम्ही पडूही शकता, हलवू शकता, त्याचा पावरही तेवढा आहे. पण नाटकं करणारे लोक थोडे एक्स्ट्रा पडत आहेत. पाहिलं का तुम्ही, थोडे एक्स्ट्रा करतात, ओव्हर करतात. पण देवाचं वचन नीट समजून घ्यायचं. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त करा. सामर्थ्य तुमच्यावर येईल आणि तुम्ही शोमरोनामध्ये, यहुदियामध्ये आणि तुम्ही कशामध्ये, यरूशलेम मध्ये आणि जगाच्या कानाकोपऱ्यात प्रभू येशूचे साक्षी व्हाल, असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे पवित्र आत्मा आल्यावर तुम्ही सगळ्यात आधी काय व्हायला पाहिजे, साक्षी व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, साक्षी. जर पवित्र आत्म्यामध्ये मी भरलेलो आहे, जर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यावर जर आहे, तर मी प्रभू येशूचा साक्षी आहे, मी गवाह आहे. माझी गवाही आहे, माझी साक्ष आहे. आणि ती साक्षी लोकांवर प्रभाव पाडते. म्हणजे येरुशलेममध्ये, यहुदियामध्ये, या शोमरोनामध्ये, या मग पृथ्वीच्या कानाकोपऱ्यापर्यंत ती साक्षी प्रभावी ठरते आणि ती साक्षी अनेक लोकांच्या तारणाचं कारण होते. समजतं का सगळ्यांना. तर प्रियांनो, आमचा स्वभाव प्रत्येक गोष्टीमध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, लोकांचे दोष काढण्यामध्ये, नाही काढण्यामध्ये, क्षमा करण्यामध्ये आम्ही चौकस राहिलो पाहिजे. आम्हाला कळलं पाहिजे की देवाला आवडणारा असा माझा स्वभाव आहे का नाही. आम्ही कमी अधिक चुकतो, कधी कमी अधिक पडतो, कधी कळत न कळत आमच्याकडून चुकतो, तो विषय सोडून द्या. परंतु रोज आणि रोज देवाच्या भयात आम्ही वाढत असताना आम्ही आमच्या जीवनाची चौकशी केली पाहिजे. काय मी चांगली साक्षी आहे का, माझी चांगली साक्षी आहे. मी दोष देणारा तर नाही ना. मला असं कोणी तर म्हणत नाही ना, ते पास्टर नुसते दोषच काढीत राहते. त्या पास्टरने मला दोषीच ठरवलं, ते पास्टर काय मला क्षमाच करत नाहीत किंवा आम्हाला क्षमा न करणारे पास्टर. म्हणजे मी माझं उदाहरण घेऊन तुम्हालाही सांगत आहे. असं आपण प्रत्येकाने जर रखलं जातलो तर देव किंवा देवाचा आत्मा आम्हाला आमच्या कमी गती सांगेल आणि सांगितल्याशिवाय राहणार नाही. देवाचा आत्मा बोलतो की नाही, बोलतो. देवाचा आत्मा ह्यासाठीच आम्हाला दिला की तो आम्हाला काय करतो, मार्गदर्शन करतो. तो आमचा सहाय्यक आहे, तो आमचा मदतगार आहे, तो आमचं सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रियांनो, जर आमची साक्ष चांगले नाही ना, आम्ही नुसते पडातो किंवा काय म्हणू आपण, खूप जास्त अन्य भाषा बोलतो पण साक्षी चांगली नाही. याच्यामध्ये गलतीमध्ये दिले फळ दिलेत, फळ, आत्म्याचे फळ, त्याच्यात ते फळ दिलेत. जर ते फळ आहेत
तर ते पवित्र आत्म्याचे फळ आहेत. म्हणजे तसं जसं तुमचं जीवन असलं तर याचा अर्थ पवित्र आत्मा आहे. पण मग ते फळ नसले आणि दुसरंच असलं पण तुम्ही अन्य भाषा बोलताय, मग कस का फळ नाही? समजतं का सगळ्यांना? हालेलुया. तर प्रेम, पवित्र आत्म्याला बदनाम करू नये, पवित्र आत्म्याचं नाव खराब करू नये. कारण पवित्र आत्मा ज्याला मिळाला तो पवित्र आत्मा आम्हाला साक्ष बनवतो आमची. हालेलुया. तो साक्षी बनवतो लोकांमध्ये, मंडळीमध्ये, सेवकाईमध्ये किंवा कुठेही. पवित्र आत्मा जर आहे तर आमच्या फळावरून आम्ही गिनलं जावा, मोजण्यात येईल की तुम्ही देवाचं लेकरू किंवा तुम्ही पवित्र आत्म्याची छाप तुमच्यावर मारण्यात आली. दोष देऊ नका, कारण तुम्हाला कोणी दोष देणार नाही. दोषी ठरू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुम्हालाही क्षमा करण्यात येईल. हालेलुया, हालेलुया. कितने लोग बीमारी से चंगा तुरंत होना चाहते, तुरंत हृदयातून क्षमा करून टाकायचं. काय करायचं? चमत्कार पाहायचं, तुरंत क्षमा करायचं. तुरंत कोणाच्या विरोधात केलेलं पाप, जर तुम्हाला कोणाला क्षमा नसलं करायचं परंतु तुम्ही कोणा विरोधात पाप केलंय त्या व्यक्तीला क्षमा मागायचं. क्षमा देणं, क्षमा घेणं म्हणजे मागणं. या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा रोग, तुमचा आजार कितीही जुना, कितीही मोठा, सारे इलाज करून झालेला असले पण बरा होत नाही तरी मी येशूच्या नावात सांगतो तो त्याच क्षणी बरा होईल ज्या क्षणी तुम्ही क्षमा द्याल आणि क्षमा घ्याल. अजून काहीच वेळ लागणार नाही तुम्हाला, काहीच, बिलकुल नाही. त्या क्षमेमध्ये एवढं पॉवर आहे, त्या क्षमेमध्ये एवढं आशीर्वाद आहे, त्या क्षमेमध्ये एवढी ताकद आहे. म्हणून प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं की तुम्ही क्षमा करा म्हणजे तुम्हालाही क्षमा करण्यात येईल. सोडून द्यायचं, क्षमा करा येशूच्या नावात. ती व्यक्ती जर सुधारलीच नाही तर देव पाहून घेईल, पण तुमच्या क्षमेद्वारे कदाचित ती आशीर्वादित होईल. कदाचित ती व्यक्ती त्याच्या पापाची क्षमा मागेल, कदाचित ती व्यक्ती युटर्न घेऊन देवाच्या जवळ येईल, रडेल, पश्चाताप करेल. पण तुम्ही दोषी ठरून त्या भावाला, त्या बहिणीला जर तुम्ही त्याला आरोपित करून टाकलं आणि जर तुम्ही त्याला म्हणजे शिक्षक पात्र ठरवलं तर तुम्ही देखील शिक्षक पात्र झाल्याशिवाय राहत तुम्हाला मिळणार तुमच्या अपराधाची. कारण तुम्ही कायला धुतला तांदळाचे नाही का? म्हणजे कुणीही, मी असो तुम्ही असो, कोणच एकदम असं नितळ नाहीये. म्हणून जर समोरचा पाप करतो तर कदाचित मी त्याच्यासारखं पाप करत नसेल पण माझं पाप दुसरं असेल, समजतंय? तो दुसरं करत असेल मग मला वाटतं तो लय मोठा पाप आहे, तो असा करतो. अरे पण तू त्याच्यासारखा नसशील करत, पण दुसरं छोटं मोठं तू करत असशील का नाही करत असेल? कारण माणूस आपण मरेपर्यंत ह्या पापाशी आणि ह्या संसार किंवा जग जे शारीरिक अभिलाषा आहेत, म्हणजे शारीरिक लालसा ज्या आहेत जीवनामध्ये, जीवन जगण्यासाठी पैशाची लालसा, नशेची लालसा, चोरीची लालसा, खूप काही लबाडीने मिळवणं, काही अनेक लालसा आहेत आणि त्या मरेपर्यंत माणसाच्या जीवनात आहेत, पण कमी अधिक होत राहतं. म्हणून जर तुम्ही तुमच्या समोर एखादा भाऊ बहीण पापी आहे तर लक्षात ठेवायचं, त्याचं पाप काढण्याऐवजी आम्ही पण पापी आहोत, मी पण पापी आहे. आणि जर मी त्या भावाचे, त्या बहिणीचे पाप अपराध क्षमा केले तर देवबाप माझे पण पाप अपराध काय करीन? हालेलुया. म्हणा मी तर बदला घ्यायचं ठरलंय. काय ठरवलंय? मी तर आता कसं करा, मी तर बदला घ्यायचं ठरवलं होतं, आता कसं करा? ठरवलं का? असं ठरवलं का? बदला घेऊ नका, येशूच्या नावात सोडून द्या त्यांना त्यांच्या हालवर.
तुम्ही क्षमा करा. देवाचं वचन आज तुमच्यापर्यंत आलंय. कदाचित तुमच्यापैकी कोणाशी देवाचं वचन बोलत असेल. कदाचित तुमच्यामध्ये ते क्षमा करण्याचं मन नसेल, कदाचित क्षमा मागण्याचं मन नसेल, कदाचित तुम्ही दोष देणारे लोक असाल, कदाचित कोणाला दोषी ठरवणारे लोक असाल. म्हणून आज देवाचं वचन आपल्या कानापर्यंत आलंय तर आपल्या हृदयात त्या वचनाला उतरू द्या. आणि जर का ते हृदयात वचन उतरलं तर त्या तुमच्या कमी गती किंवा दाखवून देईल ते देवाचं वचन की तुम्हाला क्षमा करण्याची गरज आहे की नाही आहे. लक्ष इकडं तिकडं होऊ देऊ नका. उभे राहू आपण जागेवर. कुछ समय हम लोग आंखों को बंद करेंगे.